आता काय करा, या नवीन बिल ऍड करायला या, पुन्हा तेच बिल ऍड करा परचेस मधून. पार्टीचा जीएसटी नंबर ऍड करायचं समजलं ना तुम्हाला? हो ते जीएसटी नंबर समजलं. हा F3 मारून लेजल डिटेल्स ला जाऊन तिथे जीएसटी नंबर टाकायचा मॉडीफाय करून. बरं खाली मॉडीफायला जायचं. हो ह्याला जीएसटी ला डायरेक्ट जाऊन नंबर टाकायचा. बरोबर, आणि सेव्ह करायचं बस. ओके, एस्केप करा आता एकदा, अजून एकदा करा. इथे ज्याचा टाकलेला आहे त्याचा काय विषयच नाही. ओके, आता ह्याचा एंटर मारा त्याला. ओके, इथे इनवॉइस नंबर टाका त्यांचा. फक्त प्रोडक्टला HSN लावा लागणार. किती टक्के जीएसटी असतो त्याला? आपण ह्याच्यानुसार घेतला ना, बिलाप्रमाणे. बिलात किती आहे ते सांगा. त्यांनी हे दिलंय जीएसटी ऑडिट आणि एसजीएसटी ऑडिट, म्हणजे 5% जीएसटी. बरोबर. ओके, एंटर मारा. तर प्रोडक्ट सिलेक्ट करा. एंटर मारू नका, फक्त सिलेक्ट करा. कोणता आहे तो? हा F3 बटन दाबा त्याच्यावर. ओके, एंटर मारा. HSN चा ऑप्शन आहे बघा, तिथे या. हा, अजून एकदा. बस वरचा एरो मारा इथे. इथे F2 बटन मारून HSN तयार करा. HSN खाली दिलेला आहे बघा, 621142. HSN कोड हो मॅडम, दिलाय बघा तुम्ही. प्रिंट मला फोटो पाठवलाय, तिथे दिलाय बघा HSN 621142. एक मिनिट. त्या बिलाच्या खाली बघा तुम्ही पाठवलात तो. 621144. तो इथे हो, एंटर मारा. एंटर. इथे आता 5% आहे ना, मग इथे अर्धा टाका त्याच्या. 12. हा बस, आणि एंटर मारा द्या. ऑटोमॅटिक येणार ते. ओके, एस्केप करा एकदा. ओके का, इथे HSN कोड ऍड झाला बघा, आणि त्याचे पर्सेंटेज. बस एंटर मारा द्या. येस करा त्याला. एंटर मारा द्या IGST पर्यंत. असं तुम्हाला प्रत्येक प्रोडक्टचे सेट करावे लागणार हा, जीएसटी मेंटेन करायचं आहे तर. ओके, आता सेव्ह करा. इथे पेज डाऊन किंवा Ctrl W मारा आणि सेव्ह करा. ओके, आता इथे बघा टॅक्स त्याचा दिसतोय बघा. टॅक्स आता इथे बाकीचे झिरोज आहेत, ह्याचे 5% दिसतोय बघा टॅक्स. ओके, एंटर मारा त्याला. आता बिल ऍड करा तुमचं. आता तुमचं बिल SGST CGST ने प्रॉपर होईल. बाकी टाका तुमची साईज, MRP जसं भरतं तसं कम्प्लीट करा. मग मी काय विचारत होती, आता ह्याच्यात पुढचे करता येणार, अगोदरचे काय एवढे करत बसू शकत नाही आपण. हो, पुढचे जे येतील त्यांना हे टाका. पण जीएसटी नंबर काढला नाही, माझं फायलिंग पण चालू झालंच नाहीये अजून. अच्छा, हा, आता बरोबर आहे काही. ओके, बस असं तुम्हाला करावं लागेल मॅडम. तिथे HSN कोड टाकावा लागणार, आणि जीएसटी सिलेक्ट करावं लागणार, आणि सगळ्यांचा जीएसटी नंबर टाका. तर तुमचं आता जीएसटी पण लागला बघा प्रॉपर. ओके, आता प्रिंट वगैरे द्या. अशा प्रमाणे तुम्ही करा, तरच तर तुमचं बिल मॅच होणार, नाही तर नाही होणार. ओके, करायला हवे ते आपण चेंज नाही ना करू शकत त्याच्यात काय? त्याचं चेक करून तुम्हाला सांगतो काय असेल तर. माहिती हा काय लागलं तर फोन करते. बघते आता, अजून एक बिल मारा.